आपलं सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासन आयोजित थेट भेट संवाद चर्चेमध्ये। आजचा आपला चर्चेचा अर्थात संवाद चर्चेचा विषय आहे नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 4850 येथे बांधलेली नवी मुंबई महानगरपालिकेची सीबीएसई माध्यमाची शाळा। तर या शाळेमध्ये या शाळा उभारण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु जेव्हा ही शाळा सुरू करण्याची वेळ आली किंवा ही शाळा सुरू करण्याच्या हे सीबीएसई शाळा आहे, ही सीबीएसई शाळा सुरू करण्याची वेळ आली नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक पक्षाचे तिथले स्थानिक नेते म्हणा, पदाधिकारी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, मग भले स्थानिक नगरसेवक असू दे, विरोधी पक्षाचे नेते असू दे, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असू दे, त्यांनी क्लेम करायला सुरुवात केली की ही शाळा आमच्यामुळे सुरू झालेली आहे, आम्ही प्रयत्न केला आहे। याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे की नक्की ही शाळा कोणामुळे सुरू झाली। त्यामुळे आज नागरिकांना प्रश्न पडलाय सिवूड मधल्या त्या सेक्टर मधल्या किंवा त्या सेक्टरच्या स्वभावातील जे नागरिक राहतात, ते रहिवासी राहतात, त्यांना की नक्की ही शाळेसाठी कोणी कोणी प्रयत्न केले आणि प्रत्येकाला जाणून घेण्याची ही उत्सुकता आहे। त्यासाठी आम्ही या प्रश्नाचा या समस्येवर तोडगा काढण्यासाठी किंवा या समस्येचं निराकरण या प्रश्नाचं उत्तर नागरिकांचे जे प्रश्न निर्माण झाले विविध प्रकारचे त्यावर उत्तर मिळवण्यासाठी आम्ही आज सर्व पक्षाच्या जे तिथे स्थानिक नेते आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना आणि तिथले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे। तर मी सर्वात पहिले स्वागत करतो विशालजी डोळस जे स्थानिक नगरसेवक आहेत या प्रभाग क्रमांक 108 त्यांच्या प्रभागामध्ये ती शाळा सुरू करण्यात आलेली आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आणि स्थानिक नगरसेवक आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सुद्धा आहे युवक सेलचे। त्याचप्रमाणे शिवसेनेकडून बाजू मांडण्यासाठी आले शिवसेनेकडून विशाल विचारे त्यांचं नाव आहे, शाखा प्रमुख आहे स्थानिक ते आणि तिथेच ते तिथले रहिवासी आहेत। त्याच प्रकारे आपल्याकडे काँग्रेसचे प्रतिनिधी सुद्धा आले आहेत कुदळे सर म्हणून। तर कुदळे सर हे काँग्रेसकडून त्यांची मत मांडणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुदळे सर हे तिथले एक शैक्षणिक हब सुद्धा चालवतात, त्यांचे कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत। त्याच्यामुळे शिक्षण आणि पॉलिटिक्स या दोन्ही गोष्टीवर त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या शाळेसाठी त्यांच्या पक्षाने आणि व्यक्तिगत म्हणून त्यांचे विचारही ते या प्रश्नावर मांडणार आहेत। तर मी कुदळे सर तुमच्याकडून सुरुवात करेल। सीबीएसई शाळा नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली आहे, त्या शाळेची सुरुवात किंवा त्या शाळेची गरज ही किती होती त्या भागामध्ये, काय सांगाल याविषयी? सर्वात पहिल्यांदा मला असं वाटेल की ज्या वेळेला या विभागामध्ये शाळा नव्हती तर सर्वात पहिल्यांदा त्या विभागामध्ये सर्वात शैक्षणिक उपक्रम म्हणून DAV शाळेने ती संस्था जी DAVला मिळाली तिथून ती स्कूल चालू झाली। तो विभाग हा संपूर्णपणे मध्यमवर्गीय आहे। 1998 मध्ये ती वसाहत निर्माण झाली। 98 झाल्यानंतर जवळपास शाळेचे अनेक प्रश्न होते, लोकांचे प्रवेश ॲडमिशन्स होत नव्हते, त्यामध्ये शाळा असावी की नसावी हा सर्वात मोठा प्रश्न काही वर्षापूर्वी तिथे झाला होता। परंतु त्यानंतरही अनेक वेळेला प्रश्न असा निर्माण झाला की जर महानगरपालिकेची आपण शाळा जर तिथे आणली किंवा मागवली, जर आपण एक गोष्ट पाहिली तर त्या विभागामध्ये स्टेट बोर्डच्या शाळा नसून सर्व CBSE बोर्डाच्या स्कूल्स आहेत। एक DAV आहे, डॉन बॉस्को आहे, त्यानंतर DPS आहे, पोद्दार आहेत। तर स्टेट बोर्डाची शाळा खरंच तिथे चालेल का हा एक मोठा प्रश्न होता आणि ते सर्व झाल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेची शाळा जर आपण इकडे आणली मागवली तर इथल्या लोकांना खरंच त्या शाळेचा फायदा होईल का? अनेक वेळेला हा प्रश्न प्रलंबित होता की आजही जर आपण पाहिलं तर जर मानवाच्या मूलभूत गरजा जर आपण पाहिल्या तर अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा असताना सुद्धा खरंच महानगरपालिकेच्या शाळांना सर्वसामान्य लोकांची आसक्ती आहे का? या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता। आता तो निकाली काढला कारण की तिकडची महानगरपालिकेची जी शाळा आहे CBSE बोर्डाची ती सख्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये 2च शाळा ज्या आहेत त्या संपूर्णपणे CBSE बोर्डाच्या अखत्यारीत आणलेल्या आहेत। एक म्हणजे सेक्टर 4850ला असलेली शाळा आणि दुसरी शाळा म्हणजे तुमची कोपरखैरण्याला दिलेली शाळा। पण आपण जर एक गोष्ट इथे प्रामुख्याने पाहिली तर तुम्हाला दिसून येईल की दोन्ही शाळांमध्ये एक शाळा महानगरपालिका चालवत आहे आणि दुसरी शाळा ही प्रायव्हेटीकरणाच्या बेसिसवरती दिलेली आहे। माझा सर्वात पहिला प्रश्न होता महानगरपालिकेला तो विचारलेला आहे की हे असं का? म्हणजे तुम्हाला महानगरपालिकेवर विश्वास नाही का? आता एवढ्या सर्व गोष्टींमध्ये आपण सेक्टर 48 आणि 50 मध्ये शाळा चालू केल्यानंतर हे श्रेय कोणी घ्यायचं? आपला चर्चेचा विषय तो आहेच, परंतु मला असं वाटतं प्रत्येक पॉलिटिकल पक्षाने, राजकीय पक्षाने काम करत असताना या शाळेमध्ये सर्वात पहिल्यांदा लोकांचा विकास तिथे कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं होतं।
प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. श्रेय घेण्याचा वाद जो आहे हा गौण आहे. मी त्या विभागात 1998 पासून काम करतोय. शाळा सुरू झाली कारण त्या शाळेला किती त्रास निर्माण झालेला आहे तो मी सुरुवातीपासून अनेक वर्ष त्यावर स्टे होता. सुरुवातीला बांधल्यानंतर 7 कोटीचं काम किती कोटीवर गेलं हा मोठा प्रश्न होता. पण आजही तिथे फक्त 26 ॲडमिशन झालेत. पुन्हा पहिलीचे ॲडमिशन्स नैसर्गिकरित्या ॲडमिशन्स होणार आहेत तिथे. म्हणजे पुढच्या वर्षी दुसरी चालू होईल, त्यानंतर तिसरी चालू होईल. म्हणजे 10वीला जर एखाद्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 10 वर्ष थांबावं लागेल. मग अशा अवस्थेमध्ये श्रेय घेण्याच्या प्रश्नापेक्षा सुद्धा मला असं वाटत होतं की जर तिथली आज आपण शाळा घेतली तिथे अनेक वेळेला तो ETCला द्यायचं का, वर्षा भगतांचा तिथे प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याच्यामुळे तो अनेक वेळा तो वाद रंगला होता की द्यायचं कोणाला. खरंच ही शाळा तिथल्या सर्वसामान्य लोकांना गरजेची आहे का हा तिथला सर्वात मोठा प्रश्न होता. परंतु आजही जर आपण पाहिलं तर 26 ॲडमिशन्समध्ये विभागातले ॲडमिशन्स किती झाले. मग अजूनही एवढ्या अवस्थेमध्ये लोकांचं DAVकडे असलेला ओढा का. कारण याचा फक्त एकच गोष्ट मला निदर्शनास आली की लोकांना महानगरपालिकेच्या शाळेवरती अजिबात विश्वास नाही. आणि हा विश्वास जर जागृत करायचा असेल तर मला आपण सांगावं की आयुक्तांपासून मंत्र्यांपासून किती लोकांची मुलं महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात. आजही आम्ही सरांनी प्रश्न विचारला होता की त्यांनी दर्जाहीन महानगरपालिका शाळा असतात आणि दर्जाहीन असल्यामुळे CBSE शाळा म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या SSC बोर्डच्या शाळा आहेत त्या शाळा अद्यापही त्याच्यामध्ये पटसंख्या म्हणा किंवा त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती कुटुंबीय जे असतात ते जा शकतात. आणि त्याच्यामध्ये CBSE शाळा तुम्ही तिथं त्या चालू केलेली आहे. CBSE शाळेची गरज दर्जा त्यांनी त्याच्याविषयी विश्लेषण सांगितलं. तुमचं काय म्हणणं आहे, कारण की CBSE शाळा ती सुरू करण्यासाठी किंवा ती शाळा महानगरपालिकेत सुरू करण्यासाठी आपण खूप प्रयत्नशील राहिला, आपणही पाठपुरावा केला. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर की नक्की खरं तर गरज होती का फक्त दुसऱ्या CBSE शाळांना टक्कर देण्यासाठी ही शाळा उभारण्यात आली आहे का नवी मुंबई महानगरपालिकेची? सर्वप्रथम सुदीपजी या ठिकाणी आपण चर्चा सत्र श्रेय वातावरण लावल्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण की आपल्या विभागातील ह्या प्रभागातील जनतेला खऱ्या अर्थाने या चर्चेच्या दरम्यान श्रेय घेण्याचा हा प्रकार गौण आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये श्रेय घेणं हे माझ्यासारख्या राजकारणी तर सोडत इतरही कोणी मला वाटत नाही की ते श्रेयासाठी धावपळ करू शकतील. पण प्रामाणिकपणे तिथल्या आपण श्रेयाचा धावपळ गौण हे बोलतात, परंतु जेव्हा जेव्हा CBSE बोर्डाचा त्या शाळेचा विषय निघाला तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाने याच्यामध्ये हात घातलेला आहे. इन्व्हॉल्वमेंट आमची पण होती हे दाखवण्यात आलं आहे. आम्ही पाठपुरावा केला म्हणून दाखवण्यात आलं आहे. ह्याचा अर्थ कुठेतरी श्रेय घेण्याचं राजकारण त्या सीओड सेक्टर 48-50 मध्ये आहे हे तुम्ही का म्हणत नाही, का तुम्ही त्याला गौण सांगतात? मग प्रत्येक राजकीय पक्षाने का त्याच्यामध्ये उडी टाकावी? नाही मग काय विरोधकांनी त्या ठिकाणी कामं करू नयेत का? जर तुमचा समज असा असेल त्या ठिकाणी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी एखाद्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, मी समाजसेवेमध्ये आज कार्यरत आहे, तर माझं त्या ठिकाणी कर्तव्य आहे ती शाळा त्या ठिकाणी चालू व्हावी लवकरात लवकर. ह्याच्यासाठी ते ह्याच्या श्रेयाचा प्रश्नच नाही मुळात. म्हणजे ऍक्च्युअल आता सरांनी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी महापालिकेची शाळा होणं गरजेचं होतं का ह्याच्यावर बोलायला गेलं तर काय झालं, महापालिकेने आज हा विभाग बसून किमान आता 20 वर्ष 98 सालचं पोझिशन आहे. 98 नंतर आज साधारण 20 वर्ष पूर्ण झाली. 20 वर्षामध्ये किमान 10 वर्षापूर्वी त्या विभागामध्ये त्या ठिकाणी शाळा होणं फार गरजेचं होतं. पण ते आज ते लेट झाल्या कारणाने चला आम्ही हॅपी आहोत ती शाळा झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांनी सांगितल्या पद्धतीने शिवूर पश्चिम मध्ये किमान 6 CBSEच्या स्कूल्स आहेत. डॉन बॉस्को पोद्दार, DPS आणि बाजूला प्रेझेंटेशन अशा सर्व CBSE बोर्डच्या हे असल्यामुळे आज महानगरपालिकेची शाळा ह्या विभागात झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आज मी शिवसेनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडे सतत वारंवार त्या ठिकाणी माझा अंकुश कसं त्या ठिकाणी शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने बरं महापालिकेचे म्हणून चालणार नाही हा जर मी समज केला, मी तिथल्या नागरिकांना पटवून देईन का तुम्ही त्या शाळेत का जावं, तुम्ही त्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणजे मुलांना प्रवेश का द्यावा ह्याच्यासाठी जास्तीत जास्त मी पटवून देण्याचं तिथे अवेअरनेस करण्याचं काम माझ्या माध्यमातून माझ्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे. आणि महापालिकेने हा राबवलेला जो महापालिकेच्या CBSEचा जो ही जी पद्धत आहे ती कशी संबंध नव्या मुंबईमध्ये वाढेल याच्यासाठी खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू.
कुठेतरी तुमचं चुकत नाही का? शिवसेना हा मराठी भाषा आणि मराठीचा मुद्दा प्रत्येक वेळा पुढे करते आणि आपण सीबीएसई शिक्षण घ्यावं, विद्यार्थ्यांनी सीबीएसई मधून शिक्षण घ्यावं किंवा सीबीएसई बोर्डात शाळा वाढाव्या यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कुठेतरी शिवसेनेच्या मूळ जो मुद्दा आहे, जो गाभा आहे शिवसेना पक्षाच्या निर्माण होण्याचा, त्याला कुठेतरी धक्का लावण्याचा, कुठेतरी काळीमा फासाचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे का? हे असं मान्य करण्यात आहे का? काळीमा फासण्याचा असा प्रकार नाही, कारण की शिवसेना हा पक्ष मराठीच्या भाषा मुद्द्यावर उभा राहणार. अहो, मराठीच्या मुद्द्यावर म्हणून तर नवी मुंबईतल्या शाळा चालू राहाव्यात मराठीसाठी म्हणून शिवसेना अग्रेसर आहे. मागील महिन्यात तुम्ही एमजीएम स्कूलचं आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून पाहिलं असाल तर त्या ठिकाणी ती शाळा चालू राहण्यासाठी शिवसेनेच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नाने आज ती शाळा त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर डीएव्हीचा पत्रव्यवहार मी तुम्हाला दाखवू शकतो किंवा अनेक वेळा त्या ठिकाणी आम्ही मुख्याध्यापक किंवा त्या ट्रस्टींशी आमची वारंवार चर्चा झालेली आहे का डीएव्ही शाळेतली मराठी मीडियमची शाळा बंद करू नये याच्यासाठी शिवसेना आग्रही आहे. परंतु आज जर एखाद्या पालकाला वाटतच असेल, सांगायला आज आम्ही सांगत असतो की बाबा प्रवेश हा मराठी माध्यमात घ्यावा, पण आज काळ जी कॉम्पिटिशन ज्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातले तरुण हे त्याच पद्धतीचे कॅपेबल व्हावेत याच्यासाठी आमचा मराठीला हा मराठीचा आमचा मूळ मुद्दा आहे साहेब. मराठीमधूनच बनवू शकत नाही का? 100% होऊ शकतात, पण ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन जो सध्या ज्या पद्धतीने सुदीपजी चाललेला आहे, उदय सरांनी तो मुद्दा उपस्थित केला की शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा आहे, माध्यम कोणतेही असू दे. बरोबर उदय सर, माध्यम कोणतेही असू दे, शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा आहे. मी अजूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शाळा इथे कार्यरत आहेत त्यांची जर आपण अवस्था सुधीची पाहिली तर काही अत्यंत मोडक्या म्हणजे पाणी गळतंय, मुलं तिथे बसलेली एका ह्याच्यामध्ये शिक्षक नाहीत, अशा अवस्थेमधले ती कंडिशन्स आहे. माझं सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे की अन्न वस्त्र निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसं आरोग्याशी आणि शिक्षणाशी मी खेळवा करू शकत नाही. आजही कोणाचे आर्थिक संबंध तिथे लागले असतील, मला खोला जायचं नाहीये. शाळा का बांधली? आज ज्या वेळेला 1998 मध्ये शाळेसाठी रिझर्व्ह प्लॉट असताना सुद्धा ज्या वेळेला तिथे सीबीएसईच्या 6 शाळा झाल्यानंतर ही शाळा चालू होते, याचा अर्थ आम्ही काय समजावं? ज्या वेळेला शाळेची गरज होती, नितांत गरज होती, डीएव्हीवरती आर्थिक प्रवेशाचा ताण पडत होता, त्यावेळेला शाळेमध्ये ती गरज होती. परंतु त्यावेळे न करता ती शाळा आज जर तिचं उद्घाटन या 2 दिवसानंतर होणार आहे तर या 6 शाळा तयार ती शाळा का होते? आणि राहिला प्रश्न, मी होतोय सीबीएसईच्या तत्वावर तुम्ही चालू करताय, चांगली गोष्ट आहे. श्रेय कोणी घ्यायचा हा गौण प्रश्न माझ्याकडे. काँग्रेस पक्षाने कधीही श्रेयाचा विषय काढलेला नाहीये. जी गोष्ट दिलेली आहे, चालू झालेली आहे, ही वाढेल कशी या बाबतीत आम्ही आग्रही असू. परंतु तत्वाशी आम्ही अजूनही त्या संदर्भामध्ये मी जाऊन आलो, भेटून आलो की नक्की तुम्ही जर ते देत असाल, मान्य केलं, आता भविष्यामध्ये येणाऱ्या जेईच्या परीक्षा आहेत, नीटच्या परीक्षा आहेत, त्यामानाने तुम्ही आज सुविधा देताय. परंतु आज जर तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा दिघ्यापासून ते तुम्ही जर बेलापूरपर्यंत पाहिल्या तर त्यांची अवस्था काय? आज जर त्या सुधारवण्यापेक्षा तुम्ही जर नवीन शाळा करून अजूनही आहे सीबीएसईचा हा प्रायव्हेटच्या ह्याच्यावरती, म्हणजे महानगरपालिकेला त्याच्यावरती विश्वास नाही आपल्या ह्याच्यावरती, महानगरपालिकेने ती का चालू करायला स्वतःहून घेतली नाही? आज एवढ्याही अवस्थेमध्ये कोपर खेळण्याची घेतली म्हणजे कदाचित म्हणजे डीएव्ही आहे, डॉन बॉस्को आहे, म्हणजे आम्ही सुद्धा इथे आहोत हे दाखवण्यासाठी जर घेत असाल आणि दर्जाहीन शिक्षण जर देत असाल तर या मताशी आमचा पक्ष काँग्रेस पक्ष कधीही सहभागी नसणार आहे. विशाजी मी तेव्हा सांगितलं, उदय सरांनी पण काही प्रश्न उपस्थित केले की फक्त नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःचं अस्तित्व सीबीएसई मध्ये आहे हे दर्शवण्यासाठी ही महानगरपालिकेची शाळा सुरू केलेली आहे. यांनी सांगितले की महानगरपालिकेची शाळा जी आहे सीबीएसईची ती 20 वर्षाच्या किमान 10 वर्षाच्या अगोदर तरी सुरू होणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा स्थानिक महानगरपालिकेमध्ये असलेला जो पक्ष आहे, जो आताही सत्तेमध्ये आहे, गेली म्हणजे स्थापनेपासून सत्तेमध्ये आहे, त्यांनी दुर्लक्ष केलं का? आणि आता का गरज भासली जेव्हा इतर शाळा 6 शाळा विचार यांचं म्हणणं की 6 शाळा तिथे निर्माण झाल्या, उदय सरांचं म्हणणं आहे जेव्हा त्याच्यावर भार पडवता ऍडमिशनचा तेव्हा न करता आताच का? आणि ते पण प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून का? जेव्हा इतर दुसरीची पहिली महानगरपालिका सीबीएसई शाळा आहे, माफ करा ती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, फक्त ती नवी मुंबई महानगरपालिका चालवते आहे स्वतःहून. मग सीबीएसई शाळेची गरज का पडली इतर एजन्सी मार्फत म्हणजे प्रायव्हेट संस्थेतर्फे चालवायची? सर्वप्रथम कुदळे साहेबांनी जे काही या ठिकाणी
त्यांचं शंका त्यांच्या मनामध्ये आहे की CBSE शाळेला आपण CBSE बोर्डाच्या माध्यमातून सेक्टर 50 येथील शाळा का सुरू केली, स्टेट बोर्डाच्या मार्फत का सुरू केली नाही, किंवा 12 वर्षानंतरच 12 वर्षाआधी शाळा व्हायला 20 वर्ष. 1998 पासून 1998 त्यांनी तो प्रश्न उपस्थित करणारा प्रश्न महत्वाचा मूळ तुम्ही विषय लक्षात घ्या की जेव्हा कोणत्याही रहिवासी संस्था येतात म्हणजे रहिवासी संकुल उभी राहतात तेव्हा सेटकोने सांगितलेलं की आम्ही सर्व अॅम्युनिटीज देऊ आणि त्या अॅम्युनिटीज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या कुटुंबावर शैक्षणिक किंवा आरोग्याचा कोणताही अधिभार पडू नये. हा महत्वाचा विषय असतो. हा विषय महत्वाचा आहे आणि असं असताना सुद्धा म्हणजे 95 पासून ते आता 98 पासून आपण बघा 98 चा 5 वर्ष काळ बघू 2004 पासून आजचा काळात 20 एवढे वर्ष का लागली महानगरपालिकेला एक CBSE शाळा किंवा महानगरपालिका शाळा सुरू करायला आणि आता काय गरज असली एवढी. मला असं वाटतं की या ठिकाणी आपली जी चर्चा आहे CBSE शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील आहे, तरीसुद्धा रत्नाकर कुदळेजींनी प्रश्न माझ्याकडे केले की प्रशासनाकडे घेतले की आपल्याकडे केले, याचं उत्तर देताना मी एवढंच सांगेल की ते जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. एक सामान्य नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण लहानाचा मोठा झालेलो आहोत आणि आपण 98 पासूनच आपण त्या विभागात राहतोय आणि खरी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या फीज असताना सुद्धा आज त्या ठिकाणचे पालक जे आहेत आपल्या मुलांना बाबा चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने DAV शाळेमध्ये टाकतात. आता आजूबाजूला दुसऱ्या शाळा पण आहेत, स्टेट बोर्डाच्या ज्ञानदीप हायस्कूल असेल, अजून एक दोन शाळा आहेत त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणचं मॅनेजमेंट, त्या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टींकडे पाहता नागरिकांना असं वाटतं की DAV शाळेमध्ये जी शिस्तबद्धता आहे ती शिस्तबद्धता इतर ठिकाणी नाही आहे किंवा तो रिझल्ट आहे, ज्या प्रकारे रिझल्ट देतात त्याप्रमाणे त्यांनाही वाटतं की माझ्या मुलाला 99%, 98%, 97%, 95% मिळावे. या सगळे कॉम्पिटिशन त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर बघितलेले आहेत एवढ्या वर्षात आणि लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यामुळे एक फॅड जे आहे CBSE बोर्डाचं, नक्कीच या ठिकाणी 4-5 शाळा असल्या कारणास्तव प्रत्येकाने CBSE शाळेमध्ये शिक्षण घ्यावं एक प्रायोरिटी म्हणून या पालकांची आता आपल्या इकडचे मेंटॅलिटी झालेली आहे. मी असं मुळीच म्हणणार नाही की स्टेट बोर्डाचं शिक्षण हे त्यापेक्षा कमी दर्जाचं आहे, परंतु आपण जसं आपण म्हणतो की काळाची गरज बघून आणि लोकांची पसंती बघून ज्यावेळेस तुकाराम मुंडे आयुक्त झाले त्यावेळेस त्यांनी ETCचा प्रस्ताव या ठिकाणी कदाचित कुदळे साहेबांनी हे ETC उपकेंद्राचा त्यांनी फक्त अर्धवट सांगितलं की ETC केंद्र उभारण्यासाठी या ठिकाणी प्रस्ताव आला, पण त्या प्रस्तावाला सभागृहामध्ये कोणी विरोध केला, त्या प्रस्ताव नाकारण्यासाठी ज्या पक्षश्रेष्ठीकडे कोणी सांगण्यात घातले. बरं, त्यांना हा विषय महत्त्वाचा नसेल वाटत, परंतु ही आपण त्या विषयावर पाठपुरावा कोणी केला, परंतु CBSE माध्यमिक शाळा तिकडे का गरजेची वाटली ते महत्त्वाचं सांगा. बरोबर. त्यामुळेच जशा प्रकारे उशिरा का गरज लागली, जशा प्रकारे या ठिकाणच्या फीज वाढलेल्या आहेत, सगळ्याच पक्षाची लोक असतील, संघ त्या ठिकाणी फी वाढी संदर्भात काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, सर्वांनीच त्या ठिकाणी निदर्शनं केलेले आहेत, आपापल्या माध्यमातून विरोध दर्शवलेला आहे. परंतु शिक्षण विभागामार्फत जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे त्याच्यामध्ये जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये अशा काही अटी आहेत जेणेकरून जी शिक्षण संस्था आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई कधीच होऊ शकत नाही. सर्वप्रथम त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिलेले आहेत, मी सुद्धा प्रयत्न करून पाहिलेले आहेत, परंतु असं आम्हाला त्यावेळेस एक मनामध्ये एक विचार आला की जर आपण यांच्याकडे सतत हे करण्यापेक्षा पाठपुरावा करण्यापेक्षा ज्यांची कॅपॅसिटीच नाही आहे त्या ठिकाणी 4,000, 3,000, 2,500 किंवा वर्षाला 14,000, 15,000 भरण्याची ज्यांची कॅपॅसिटीच नाही आहे आणि तरीसुद्धा त्यांना CBSE बोर्डाचं शिक्षण घ्यायचं आहे, मग आपल्याकडे ती शाळेची इमारत उपलब्ध आहे, मग त्या ठिकाणीच आपण CBSE बोर्डाची इमारत का सुरू करणे, CBSE बोर्डाची शाळा उपक्रम का सुरू करू नये आणि निदान या माध्यमातून तरी जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कुठेतरी रिलीफ मिळेल. कारण दर महिन्याला दर वर्षाला आपल्याला त्या ठिकाणी शाळेकडे जावं लागतं, बाबा याची फी माफ कर, याची फी कमी कर, आणि सतत हे म्हणजे मी असेल, माझ्या आधी कोणी नगरसेवक असतील, सामाजिक मला असं वाटतं समाजसेवक असतील, ते सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने शाळेकडे जात असतात आणि फी कमी करण्यासंदर्भात विनंती करत असतात. मग कशाला आपण सारखं हात पुढे करायचे. माझं असं म्हणणं आहे की जर त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण जर मिळालं
त्या ठिकाणी CBSE बोर्डाचंच तुम्हाला शिकायचं आहे ना, ही CBSE बोर्डाची शाळा घ्या, त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रतीचं शिक्षण देऊ. आता या स्टेजला बोलणं हे खूप चुकीचं आहे की दर्जा तसा मिळाला नाही मिळाला तर आम्ही ते करू. अगोदर त्याला शाळा सुरू होऊ द्या. 2 दिवसामध्ये शाळा सुरू होते. दर्जावर तरी प्रश्न निर्माण होण्याचं कारण दोघांचं कारण हेच की ती प्रायव्हेट एजन्सीला देण्यात येणार आहे तुमच्याकडून. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला 20 वर्ष लागली हे समजायला की इथं ती शाळा हवी म्हणून. एक मी तुम्हाला क्लिअर केलं. जर विशाल डोळस म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारताय तर मी तुम्हाला एक त्या ठिकाणचा नागरिक म्हणून जरी स्थानिक नगरसेवक आता असाल तरी पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बोलत आहात. त्यानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 95 पासून म्हणजे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून जे बरेच दुसरा पक्ष सत्तेमध्ये लोकनेते तुमचे जे आहेत, जे स्थानिक नेते आहेत, तेच पदाधिकारी तेच सत्तेमध्ये होतात. ह्यांना एवढीच वर्ष लागली उमरायला की बाबा CBSE शाळा आता सुरू करायची, जबकी ती शाळा SSC बोर्डासाठी बांधण्यात आली होती. तिथपर्यंत माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यानंतर ती CBSE बोर्डाकडे तुम्ही वर्ग केली नाही. मी सगळ्यांचं मला असं वाटतं कदाचित दुर्दैव असेल, कदाचित विचारींना पडणं आणि आपल्याला सुद्धा या प्रस्तावासंदर्भात माहिती नाही आहे. कारण हा जो प्रस्ताव जो आला आहे तर अर्धवट प्रस्ताव आला होता. हा फक्त ह्या ठिकाणी इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. त्या ठिकाणी शाळा कोणती सुरू करायची, इंग्रजी माध्यमासाठी इमारत बांधायची, परंतु शाळा सुरू करण्याचं धोरण जे म्हणतो आपण, धोरण म्हणजे महासभेत त्याची मंजुरी घेतो, माध्यम कोणतं ठरवण्यात आलं होतं ते नव्हतं ठरवण्यात आलं म्हणजे CBSE का SSC. पण त्याच्यामध्ये उल्लेख असा होता त्या ठरावामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी इमारत. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी मला 2016 दरम्यान एक पत्र दिलं होतं. त्या काळामध्ये 2016 आणि 17च्या दरम्यान खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा ठराव महासभेत आणावा लागतो. तर त्याच्यामध्ये वर्ग करण्याचा विषय असा होता की जरी स्टेट बोर्डाची, मगाशी तुम्हाला सांगितलं मी, स्टेट बोर्डाची शाळा जर सुरू केली असती तर जसा प्रतिसाद हवा आहे आपल्याला, जी अपेक्षा आपल्याला आहे की नागरिकांचे जे सभोवतालच्या नागरिकांचे जे पैसे चाललेले आहेत DAV शाळेमध्ये, ज्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा आपण काटकसर करून त्या ठिकाणी शिकवतात, त्यांनी ह्या बाजूच्या शाळेमध्ये शिकावं, आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यावं. म्हणून एक मेंटॅलिटी जी म्हणतो आपण, त्या शाळेला देण्यासाठी तुम्ही प्रश्न बरोबर वापरला, तो शब्द बरोबर वापरला तुम्ही, की या आजूबाजूच्या शाळांना देण्यासाठी माझ्या तरी मनामध्ये ही इच्छा होती की यांचं कुठेतरी हे जे फी वाढीचं जे सत्र आहे कुठेतरी त्याला पायबंद लागावा, कुठेतरी ते बंद व्हावं. म्हणून मला असं वाटलं, म्हणून त्या ठिकाणी मी महासभेत सूचना केली CBSE शाळा व्हावी म्हणून. आणि त्याला आमचे महापौर आहेत सुधाकरजी सोनवणे यांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिली. त्यानंतर स्वतःच्याच त्यांनी नियंत्रणाखाली महासभेत प्रस्ताव आणला, धोरण आणलं त्याचं, आणि त्यानंतर शाळा सुरू होते. आणि राहिला प्रश्न 20 वर्षाचा, तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला, मी तुम्हाला आधी सांगितलं नगरसेवक म्हणून तुम्ही मला आज किंवा विशाल डोळस म्हणून जर तुम्ही विचाराल तर त्या ठिकाणी 20 वर्ष आधी आता हे जे भूखंड शाळेचे भूखंड आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट हा भूखंड कोणत्या साली हस्तांतरित झाला याची माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण त्या ठिकाणी 98 नाही 2 नाही चुकीची माहिती, 2007 चुकीची माहिती आहे, चुकीची माहिती आहे की 10 वर्ष याची मागणी जी आहे, याची मुळातच या शाळेची मागणी ही लवकर व्हायला पाहिजे होती, याच्याशी मी सहमत आहे. कारण ज्यावेळेस DAV शाळा एकदम फॉर्ममध्ये होती, लोक ॲडमिशन घेत होते, त्या दरम्यानच जर शाळेचं काम सुरू झालं असतं 1-2 वर्षामध्ये, मला असं वाटतं की आत्तापर्यंत DAV शाळेवरती नियंत्रण ठेवता आलं असतं. परंतु तो जर त्याचा विषय आहे 2012 साली म्हणजे सर मागणी फार जुनी होती शाळे संदर्भात. तर सन्माननीय नगरसेवक सांगत असतील तर ज्यावेळी त्या शाळेला स्टे लागलेलं त्यावेळी त्यांची भूमिका काय होती ते त्यांना तुम्ही विचारू शकता. ते स्टे उठवण्याकरता वारंवार प्रयत्न कोणी त्या ठिकाणी केलेले आहेत हे आपण विचारू शकता. ते सांगतील ना त्यांचं जे म्हणणं आहे की स्टे आला होता इमारतीच्या संदर्भामध्ये 2011 मध्ये. मला असं वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या सर्व त्या ठिकाणी कटिबद्ध होती की त्या ठिकाणी महापालिकेचं चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळावं याच्यासाठी आपण कटिबद्ध होतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या सर्व शाळा असो, त्या शाळांना माझ्या शिवसेनेचे सर्व माझे शाखाप्रमुख सहकारी त्या ठिकाणी सतत म्हणजे डॉन बॉस्को शाळा असो, पोद्दार असो, SS असो किंवा आमची DAV असो, BPC
या ठिकाणी फीस आणि या सगळं नियंत्रण ठेवण्यासाठी शिवसेना नेहमी त्या ठिकाणी नाही, त्याचं तेच म्हणणं आहे की वारंवार सीबीएसई शाळांच्या प्रिन्सिपलकडे किंवा मॅनेजमेंटकडे हातपाय जोडायला लागू नये, त्यामुळे त्यांनी सीबीएसई शाळेला ते सुरुवात केली की सीबीएसई शाळेकडे व्हावी म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले ना, सर्वांनी प्रयत्न केले. त्यांचं तेच म्हणणं होतं की सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न त्यांनी त्यांचं काम आहे, कर्तव्य त्यांचा विषय क्लिअर केला की ती गरज का लागली, तुमची वेगळी या बाबतीमध्ये काय वाटतं, एखादा विषय जर कोणी घेतला तर साहेबांना लगेच वाटतं की तो त्यांनी कसा घेतला, नाही काहीतरी पटकन त्या ठिकाणी माझं या ठिकाणी द्वारे किंवा अन्य याच्या मार्गे या ठिकाणी प्रत्येकाला माझा आक्षेप आहे करण्याचं विरोधकांचं नाही माझा आक्षेप आहे की एखाद्या संघटनेची जबाबदारी घेतल्यानंतर समाजात तुम्ही समाजसेवक म्हणून वावरत असताना त्या ठिकाणी ते माझं कर्तव्य आहे. प्रामाणिकता सुद्धा विषय असतो. ज्या ठिकाणी आपण काम करतो ज्या लोकांमध्ये त्यांचं पूर्ण होऊ दे, मग तुम्ही बोला, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं ऐकून घ्या, मग पूर्ण होऊ दे. साहेब, पहिलं म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार 80% समाजसेवा आणि 20% राजकारण ह्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक हा ह्या ठिकाणी कार्यरत आहे. परंतु साहेबांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी जर एखादा विषय या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून घेतला तर सोशल मीडिया आणि ह्याच्यावरून ते सतत काय नाही ते त्याला उत्तर येत असतं. अहो ते काम आहे आमचं. त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वाद असा होता, अनेक वेळा भारतीय जनता पार्टीकडून पण आम्ही दत्तांकडे निमंत्रित केलं होतं, परंतु ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. मला माहिती नाही ते का उपस्थित, त्यांनी कारण असं काही कॉम्प्लेंट दिलेलं नाहीये आणि त्यांनी ते कारण दिलं ते आम्ही आपल्याला सांगू शकत नाही. परंतु त्यांचाही तसा वाद होता की सोशल मीडियामधून सातत्याने, जसं यांचं सांगणं आहे की सोशल मीडियावरून स्थानिक नगरसेवक किंवा त्यांचे विरोधक म्हणजे शिवसेनेचे विरोधक जे आहेत ते सातत्याने बडीमार करायला सोशल मीडियावर फाईट करत असतात. या सर्व गोष्टीमुळे तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 108 मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की नक्की कोणी त्या सीबीएसई शाळेसाठी कोणी प्रयत्न केले आणि किती प्रयत्न केले, हाच आपला महत्वाचा आजचा दुसरा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर सुरुवात मी तुमच्याकडे विषयाची करणार आहे. तुम्ही कसा आणि कधीपासून पाठपुरावा केला हे विश्लेषण करून सांगा. कारण की ही मुलाखत तुमच्या प्रभागामध्ये प्रत्येक नागरिक बघणार आणि प्रत्येक नागरिकाला त्या प्रश्नाचं उत्तर हवं. नाही, आणि आता याच प्रश्नाच्या माध्यमातून सुधीरजी त्यांना पहिले क्लिअर करूया त्यांनी पाठपुरावा काय केला. तुमच्याकडे येणारच आहे, तुमचा बरोबर तुमच्याकडे येणार आहोत. तुम्ही पहिले सांगा की तुम्ही काय पाठपुरावा केला, कधी पण तुम्ही सुरुवात केली काय. मागणी क्लिअर झाली की मागणी काय होती, कशाला होती, पण सुरुवात काय होती, तिथं सीबीएसई शाळा चालू व्हायला पाहिजे किंवा पालिकेची शाळा सुरू व्हायला पाहिजे. शाळा चालू व्हावी याच्या करता गेली 10 वर्ष सतत आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून कटिबद्ध होतो. त्याच धर्तीवर गेली अनेक वर्ष पत्रव्यवहार अधिकाऱ्यांशी सतत भेटीगाठी आणि तुमच्या सोबतही अनेक वेळा त्या संदर्भात मी गेली 1-2 वर्ष 3 वर्ष चर्चा सतत शाळेसंदर्भात तुमचं आणि माझं बोलणं या संदर्भात चालू आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार आदरणीय विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेब असो, आमचे नेते आदरणीय विजय नाटे साहेब यांच्या माध्यमातून अनेक वेळा महापालिकेच्या आयुक्तांना आदरणीय खासदारांसोबत ज्या भेटी झाल्या त्यावेळी शाळेचा मुद्दा त्या ठिकाणी प्रामुख्याने ठेवण्यात आला की तेथील विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षणाचे जे काही आता आपण मुद्दे जसे मांडले की डीएव्ही स्कूल ह्या सगळ्या फीज न परवडणे त्या सगळ्या अनुषंगाने त्या ठिकाणी विषय आयुक्तांसमोर गेली अनेक वर्ष आमचे सर्व वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी मांडत होते. त्याच धर्तीवर आम्ही तुम्हाला पत्रावर तर बराचसा पत्रावर तुमच्या समोर आहे, मी काय तुम्हाला दाखवणे एवढं, पण अनेक वेळा पेपरला आल्या बातम्या असो किंवा मी केलेला प्रत्येक लेखन मग तो 2016 पासून 17 पर्यंत अनेक पत्र या ठिकाणी दिलेले ते तुमच्या समोर मी दाखवू शकतो. झाल्यावर तुम्ही ते पाहू शकता. आणि मुळात निवेदन देणे म्हणजे पाठपुरावा करणे एवढापर्यंत अगदी बरोबर काय केलं. लेखी निवेदन तर प्रत्येक जण देतो. आंदोलन करणं हा मार्ग आहे का? बरं, पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वारंवार माझ्या परस्पर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकता की विचारे तुमच्याकडे किती वेळा आले किंवा मी तुमच्याकडे किती वेळा चर्चा केली हे तुम्हाला माहिती असेल. वारंवार महानगरपालिका असो किंवा फोनवर तुमच्याशी चर्चा असो, शाळेसंदर्भात आपल्या वारंवार चर्चा झालेली आहे. भूमिका घेतलीच आहे शिक्षण आणि आरोग्याविषयी. त्याच्यामध्ये काही वाद नाही. कोणी आम्हाला संपर्कात तरी आम्ही त्याच्याविषयी आम्ही मार्गदर्शन करतोच. त्याच धर्तीवर सर तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही मला विचारताय तसंच मी तुमच्याशी याबाबत चर्चा केली तुम्हाला माहिती आहे. माझ्या परस्पर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना विचारू शकता
शकता की शिवसेनेचे प्रतिनिधी ह्या ठिकाणी किती वेळा आले आणि त्याचबरोबर तुम्ही आयुक्त साहेबांकडे तुम्ही सांगा किती वेळा गेले, आम्ही कशा, तुम्ही सांगा कॉन्फिडन्स म्हणजे तुम्हाला आता मी तारखेनुसार सांगायला गेलो. तारीख आहे एक, तुम्ही एक सांगा किती वेळा तुम्ही गेले असाल आणि किती वर्षाला तुम्ही गेला, किती वर्षावर, किती कधीपासून तुम्ही जाता त्यासाठी? सर पहिलं म्हणजे ज्यावेळी महानगरपालिकेच्या शाळेचं काम चालू झालं त्यावेळेपासून त्या ठिकाणी शाळा चालू होण्यासाठी आम्ही वारंवार महानगरपालिकेचं शिक्षण विभाग कोपरखैरण्याला होता. सेसच्या त्या ठिकाणी शिक्षण विभाग महापालिकेचा होता, तेव्हा हेड ऑफिस नव्हतं, बरोबर सर. त्या वेळेपासून शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार आम्ही त्या शिक्षण मंडळाचे सदस्य माझे सहकारी सोमनाथ वास्कर, दर्शन मनघे यांच्या माध्यमातून आमची एक स्टेप असते, त्या स्टेपने आम्ही संघटनेच्या पद्धतीने जात असतो. ते आमचे शिक्षण मंडळ सदस्य असताना आम्ही त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार शिक्षण अधिकाऱ्यांशी शाळेसंदर्भात चर्चा केली. स्टे उठवण्याकरता जो काही स्टे लागलेला तो स्टे लवकरात लवकर त्या ठिकाणी उठवून ती शाळा लवकर मँग्रोवचा होता. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते सुकुमार किल्ले साहेबांनी 2011 मध्ये त्या ठिकाणी महापालिकेच्या फाईट नंतर तब्बल एक वर्ष त्या अवधीला गेला. तब्बल एक वर्ष गेला बांधकाम चालू झालं आणि ते चालू झाल्यानंतर मग परत 3 वर्ष काम सुरू झाल्यावर महापालिकेला तशी 2 वर्षाची दिरंगाई त्या ठिकाणी लागलीच आहे. ज्यावेळी 2 वर्ष झाले नाही उशांती, मी त्या ठिकाणी सांगताना 2 वर्ष का झाले माहिती मी तुम्हाला सांगू शकतो सर. 2 वर्ष 2015ला साहेब महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र आम्हाला प्रत्येक गोष्टी साहेब संघर्ष करावा लागला. हो, आरोग्य केंद्राचंही तेच झालं. आरोग्य केंद्र आरोग्य केंद्रावर तर येणारच आलंच पाहिजे. 19/12 त्यावेळी आपण सदर आयुक्त साहेबांना ज्यावेळी आमचं शिष्टमंडळ गेले त्यावेळी आम्ही निवेदन त्या विभागातले प्रतिनिधी आमच्या वरिष्ठांकडून निवेदन त्या ठिकाणी पोहोचवलं. त्या पद्धतीने महापालिकेचं आरोग्य केंद्र आणि शाळा त्वरित चालू करण्याबाबत त्या ठिकाणची यंत्रसामुग्री आणि त्या ठिकाणी जे काही लागणाऱ्या इतर सर्व बाबी पूर्ण करून त्या दोन्ही ज्या इमारती बांधलेल्या आहेत लवकरात लवकर सुरू कर, ही आमची 2016ची मागणी होती. 2016 नंतर आरोग्य केंद्र चालू व्हायला आता तुम्ही पाहिलं असेल 2018 उजाडल्यानंतर आरोग्य केंद्र चालू झालं. सॉरी 2017 च्या दरम्यान आरोग्य केंद्र चालू झालं आणि महापालिकेची शाळा 2016 स्टार्टिंगला म्हणजे काम पूर्णत्वास आल्यानंतर 16 एंडिंगला जवळजवळ काम पूर्ण झालं आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी आज 2018 उजळतोय ती महापालिका शाळा चालू. प्रशासनाचे आम्ही आभार मानतो, त्या ठिकाणी शाळा झाली. शाळेला दिरंगाई उशिरा झाली पण ती शाळा सुरू झाली, तुम्ही आभार मानता. साहेब शाळा होणं गरजेचं आहे ना. अहो साहेब आता त्या अधिकाऱ्यांसमोर कोण तिथे हे करत बसणार आहे? लोकप्रतिनिधीचं काम आहे. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी महापालिकेत लोकप्रतिनिधी काय करत होते त्यांनी सांगावं ना. मग जर ते असं म्हणत आता तुम्ही म्हणताय ना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काय करत होते ते त्यांनी सांगावं. अशा वेळेस तुमच्याकडे येणार मी पुढे सांगायला सर आपण आपलं काय म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाने काय प्रयत्न केले, तुम्ही व्यक्तिगत काय प्रयत्न केले की शाळा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी तुमचा काय पाठपुरावा राहिला? कारण की तुमच्या प्रभागाला भले तुम्ही काँग्रेस पक्ष तुम्ही नेतृत्व करत होते तरी पण तुमच्या प्रभागाला हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही त्या प्रभागातून भाऊच्या प्रभागातून निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही पण सुदीपजी, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट सेक्टर 48, 46 आणि सेक्टर 50 हा विभाग जवळपास 1998 मध्ये स्थायिक झाला. 1998 मध्ये लोकांचं पजेशन आहे त्या विभागाला. सर्वात पहिल्यांदा मगाशी चर्चेमध्ये आपण पाहिलं असेल की लोकांना राहण्याला येण्याच्या अगोदर सरकारची किंवा त्या महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची गरज असते की तिथे एखादी शाळा, मार्केट हे असलं पाहिजे. कदाचित ही मंडळी जी आज सन्माननीय मंडळी त्यावेळेला खूप लहान असतील किंवा काही आले नसतील, तो अनुभव फार जवळून पाहिलेला आहे. काही कुठलेच राजकीय पक्ष नव्हते, फेडरेशनच्या शिवाय कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला अक्षरशः तिथून कारवायापर्यंत किंवा नेरूळपर्यंत चालत जावं लागायचं. येणाऱ्या NMTच्या बसेससाठी किंवा रिक्षासाठी काय त्रास सहन केला त्या लोकांनी खूप सहन केलेला आहे. म्हणून मी मगाशी काय सांगितलं की शाळा ही सुरुवातीला हवी होती, ती आत्ता आम्हाला अजिबात नको होती. कारण की आता आमच्याकडे 6 शाळांचं ऑप्शन्स आहे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की तिकडे सर्वात कमी फीज आकारली जाईल. अहो ते 10 वर्ष हो, पण हे 10 वर्षापूर्वी याची नितांत गरज होती. आज तिथे येणारा
जो रहिवाशी आहे तो सदन आहे, तो बिलो पॉवर्टी लाईन नाही आहे. आज तिथल्या घरांच्या किमती जर आपण पाहिल्यात तर 10 पटीने वाढलेल्या आहेत. आज जर एखादं ई टाईपचं घर 7 लाखाला होतं ते आज 80 लाखावर पोहोचलंय. तर सर्वसामान्य लोकांचा विचार काय असतो, मानस काय असतो, की माझा मुलगा जर शाळेमध्ये शैक्षणिक उपक्रमामध्ये जर जातोय तर मी कर्ज काढेल पण चांगल्या शाळेमध्ये टाकेल. कारण महानगरपालिकेवरती अजिबात विश्वास नाही. कारण की आजही आपण दाखवून द्यावं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठला नगरसेवक किंवा कुठला आयुक्तांचा मुलगा शिकत आहे. म्हणजे त्यांना जर विश्वास नसेल तर महानगरपालिकेच्या शाळेंवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास कसा असेल. मग तो आरोग्या संदर्भात का असू नये. आणि या संदर्भात मी माझ्या घरातला माझा द्वितीय मुलगा जेव्हा जन्माला आला तर मी लोकांनी मला सांगितलं की नाही तुम्ही प्रायव्हेटमध्ये करा. अरे आम्ही लोकांना सांगतो महानगरपालिका आमची खूप चांगली आहे, आमच्या महानगरपालिकेच्या वरती आमचा विश्वास आहे, मग तुमची मुलं तिथे जन्माला काय येत नाहीत असा प्रश्न असतो. तेव्हा मी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म हे महानगरपालिकेतच करून घेतला. मग तिथल्या अनेक भोंगळ कारभार जो आहे तो खूप जवळून पाहिला. त्यामुळे नगरसेवक झाल्यानंतर जर कुठली गोष्ट मागून घेतली असती ती म्हणजे शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र मागून घेतलं असतं, जे सर्वसामान्य लोकांच्या जवळचे. काँग्रेस पक्षाने 1998 पासूनच शाळेची मागणी केली होती. कारण सर्वात पहिल्यांदा DAVच्या माध्यमातून ज्या वेळेला लोकांची झुंबड पडली प्रवेशाला आम्हाला दरवेळी त्या प्रिन्सिपलशी भांडावं लागायचं. अनेक वेळेला अपमानास्पद गोष्टी ऐकून घ्याव्या लागायच्या. मग आमची महानगरपालिकेची शाळा आम्हाला तिथे का नको. मग सुरुवातीला 1998 पासूनच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वारंवार मागणी झालेली आहे. परंतु नेहमी कैऱ्याच्या टोपल्या दाखवल्या गेल्या. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना तिथे गरज नसते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जरी सुद्धा ती शाळा 2007 नंतर सुरुवात झाली बांधायला, आज त्याचं लोकार्पण आहे, तरी सुद्धा ती कोणी बांधली इथे जर त्याचं जर क्रेडिट घेण्याबद्दल जर इथे प्रश्न निर्माण होत असतील तर सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातले ज्या मूलभूत गरजा आहेत ते प्रश्न आपण कधी निकालात काढणार. आजही वाईट वाटतं. 1998 पासून जर आपण पाहिलं तर 2015 पर्यंत आज 3 इलेक्शन लढवले. 2005चं इलेक्शन लढवलेलं आहे, 2010 जवळून बघितलंय, 2015चं इलेक्शन जवळून बघितलंय त्याच विभागामध्ये. परंतु तिथे जी राजकीय मंडळी होती एवढं घाण वातावरण सेक्टर 48 मध्ये कधीही नव्हतं. हे दोन्ही सन्माननीय माझे मित्र आहेत. परंतु यांच्या अगोदर तिथे आमचे शिवसेनेचे सुमित्रा कडू असतील, अनेक मान्यवर मंडळी असतील, आम्ही राजकीय व्यासपीठावरती वेगवेगळे असलो तरी जे मुद्दे लोकांच्या जवळचे होते ते आम्ही एकत्र येऊन लोकांच्या जवळ जात होतो. परंतु आज मात्र ज्या वेळेला या प्रश्नांचं की त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं जेव्हा हे प्रश्न उपस्थित झाले, मग त्या कोणाचं आंदोलन असेल, कोणी सांगत असेल ते 2 मिनिटांचं आंदोलन आहे, 2 तासाचं आंदोलन आहे, सकाळपासून काय करतात बॅनरबाजी झाली. फार वाईट वाटलं की सर्वसामान्य लोकांना तुम्ही देताय काय. तुमची शाळा निर्माण झाली त्या शाळेसंदर्भात तुमचे प्रश्न पाहिजे होते की ही शाळा जर दिली आहे ना आता ती वाढेल कशी. मी कालच तिथे प्रश्न उपस्थित केला होता की 26 ऍडमिशन झालेत. हे 26 ऍडमिशन कोणत्या विभागातून झाले. तुम्ही जर पाहिलं की हे 26 ऍडमिशन कुठून झाले. मग जर तिथे महानगरपालिकेची शाळा चालू झाली असता सुद्धा मग तरी सुद्धा DAVला लोकांची रांग का लागली आहे. 1000 रुपयाचा फॉर्म घेऊन सकाळी 4 वाजल्यापासून काय रांग लागते. महानगरपालिकेने खूप ऍडमिशन लेट सुरू केले याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. नाही सुरू केले. ऐका सर, मी पुन्हा सांगतो मी त्याच प्रश्नावरती येतोय. परंतु या वर्षात महानगरपालिकेची शाळा चालू होणार हे कमीत कमी जानेवारीपासून सांगितलं गेलेलं आहे. जानेवारीपासून सांगितलं गेलंय की इथे CBSE बोर्डाची शाळा सुरू होणार आणि ते सुद्धा याच शैक्षणिक वर्षात चालू. सन्माननीय नगरसेवक बसले तिथे. मग ही दिरंगाई का. जर एखादी शाळा समोरची तुम्ही त्याला टप देताय, मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या विरोधात दाखवून देणार आहोत की इथे सुद्धा CBSE चालू होऊ शकते. म्हणजे जर आपण जर पाहिलं जर सुरुवातच अशी आहे की CBSE शाळेची सुरुवात ही एप्रिल महिन्यात झाली पाहिजे. जर तुमच्या समोरची DAV शाळा एप्रिल महिन्यात चालू होते आणि तुमची शाळेचं ऍडमिशन जून महिन्यामध्ये होतं म्हणजे तुम्ही हेच लोकांपर्यंत म्हणजे लोकांचा विश्वास तुम्ही तिथंच तोडला ना. सन्माननीय नगरसेवक तिथे उभे आहेत. सांगावं त्यांनी की शाळेला जर शाळा तुम्ही चालू करणार या शैक्षणिक वर्षात ती चालू होणार होती तर ती एप्रिल महिन्यात का चालू झाली नाही. तुम्ही लोकांसाठी येता. जर आज तिथे ऍडमिशन लेट झाले कोणामुळे झालेत. आचारसंहिता मध्यंतरी लागली होती त्याच्यामुळे पुढे ढकलला गेला. म्हणजे हा प्रशासकीय भाग आहे. मी आपल्याला थोडं क्लिअर करतो कारण की विषय डोळ्याची असतात आहे. कारण की प्रशासकीय भाग होती, आचारसंहिता लागली होती. जी गोष्ट मार्च मध्ये क्लिअर व्हायची होती तिला एप्रिल उजडला. एप्रिल
ऍडमिशन सुरू झाले आणि आता जुलै उजडलाय, ऑगस्ट उजडला, तरी पण ती शाळा अजून काही सुरू होण्याच्या मार्गावर नाहीये. अजूनही त्याचं म्हणजे लोकार्पण म्हणा किंवा दोघांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, विविध प्रश्न उपस्थित केले, परंतु माझा मुद्दा हा असेल, त्यांनी पाठपुरावा काँग्रेस पक्षातर्फे 98 पासून त्यांनी चालू आहे, शिवसेनेने सांगितलं त्याचा पाठपुरावा कधीपासून आहे. तुम्ही काय पाठपुरावा केला? प्रशासकीय स्थानिक नगरसेवक म्हणून पण तुमची जबाबदारी आहे आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही इथं बोलत आहात, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. पक्षाला बाजूला सारून तुम्ही बोलू शकत नाही. तुमची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये, तरी तुम्हाला झाडावं लागलं. आणि जिथे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये फॉर्म सुटतात सीबीएसईचे प्रायव्हेट शाळांचे, म्हणजे तुमच्याच भागातल्या, तिथं महानगरपालिकेला ऑगस्ट उजाडला तरी शाळा सुरू झालेली नाहीये. ऍडमिशन सुरू केले जुलैमध्ये. ही बाब का अशी झाली? म्हणजे तुमचा कुठेतरी पाठपुरावा कमी पडला का? तुमच्या पक्षात, तुमच्या सत्तेत असणाऱ्या पक्षाने तुम्हाला साथ दिली नाही का? असे खूप सारे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचंच भांडवल म्हणा किंवा काही म्हणा, हे लोकांना आंदोलन करायला पॉइंट मिळाला, यांनी आंदोलन केले. मग त्यांनी त्याचं क्रेडिट त्यांनी श्रेय का घेऊ नये? श्रेय फक्त स्थानिक नगरसेवक म्हणून तुम्ही का घ्यावं एकट्याने? जेणेकरून तुमच्यामुळे तुमची सत्ता असताना तुम्ही कुठेतरी एका समितीवर सभापती होता, तुम्ही स्थानिक नगरसेवक, या सर्व गोष्टी असताना तुम्ही कुठेतरी कमी पडलात. म्हणून ही गोष्ट आज तिथल्या नागरिकांना भोगावी लागत आहे. आणि कुदळे सरांनी अजून एक बोलता बोलले की सेक्टर 48, 50 किंवा 46 या भागातल्या किती मुलं त्या सर्व्हिस मधल्या ऍडमिशन मध्ये आहेत? सर्वात महत्वाचा. मग सांगा, हे तुम्ही सर्व केलं, मोठा आटापिटा केला, सर्व पक्षांनी केला, हे कोणासाठी केला? म्हणजे आम्ही असं समजू शकतो का हे आर्थिक लागेबंदे होते, शाळा तयार व्हावी? आर्थिक लागेबंदे सिद्ध करायचा विषयच नाहीये. नाही, आम्ही काय समजावं? हा विषय श्रेयवादाचा आहे. पण आपली भूमिका त्या ठिकाणी काय मांडली की आता प्रवेश त्या ठिकाणी अवेअरनेस आम्ही कशा पद्धतीने तिथल्या म्हणजे सर्वच ती जबाबदारी आहे. आता मला विशाल डोळ्यांच्याकडून ऐकून घ्यायचंय की तुम्ही पाठपुराव्यामध्ये कुठेतरी कमी पडला, तुम्ही केले असे पाठपुरावा, मग ही वेळ का आली? का तुमच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले? का आताही होतं ते प्रश्न निर्माण होत आहे, प्रश्न तुमच्या उपस्थित केले जात आहे, ह्याचं तुम्ही खंडन कसं कराल सांगा. मी सर्वप्रथम ह्या दोघांच्या मताशी पण सहमत आहे. मी कधीही म्हणणार नाही, वस्तुस्थिती नाकारणे म्हणजे कुठेतरी आपण स्वतःची फसवणूक करतो असं सिद्ध होतं. परंतु मला वाटतं की जर दोघांपैकी कोणी जरी सभागृहामध्ये असता तर प्रशासकीय कामकाजामध्ये काय त्रास होतो, एक नगरसेवक म्हणून त्याची मर्यादा, एक पक्ष म्हणून त्याची मर्यादा, महापौरांना असणारे अधिकार आणि या सगळ्या गोष्टींचा एक सर्वेसर विचार जर आपण केला तर धोरण जे आहे हे प्रशासन आणतं. आपण मागणी CBSEची 2016च्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यावेळेस तुकाराम मुंढे आयुक्त होते, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती 2017ला ऑक्टोबरमध्ये झाली. तुकाराम मुंढे साहेब जेव्हा मार्चमध्ये गेले, नवीन आयुक्त आले. नवीन आयुक्तांना 3 महिने तरी निदान कामकाज समजण्यासाठी त्या ठिकाणी लागतात आणि त्याच दरम्यान मार्चच्या दरम्यान एक ठराव आला होता ATC केंद्रासाठी सदरची शाळा देण्यासंदर्भात. तो ठराव मार्च-एप्रिलमध्येच नाकारला गेला आणि एप्रिल-मे मध्ये तो ठराव नाकारल्यानंतर मला असं वाटतं की आयुक्तांनी त्यावेळेस आपण खूप प्रयत्न केले ही शाळा सुरू होण्यासाठी. मगाशी सन्माननीय आमच्या विभागाचे माझे मित्र विशालजींनी सांगितलं की 16च्या अखेरीस सदर शाळेचं बांधकाम पूर्ण झालं. ते अगदी बरोबर आहे. 2015चा विषय येत नाही, 2016चा पण विषय येत नाही. जर 2016च्या अखेरीस जर शाळेचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल तर राहिला 2017चा विषय. 2017मध्ये तुकारामजी मुंढे यांनी शाळा सुरू करण्याचा विषय तर सोडा, ती शाळा कॅन्सल करून त्यांनी खोटा अहवाल मागवला. त्या ठिकाणी त्या अहवालामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत, त्यावेळेस शिक्षण अधिकारी पटणीगिरी होते सांगव्यांच्या आधी. ही पार्श्वभूमी कदाचित कुदळे साहेबांना आणि विचारे साहेबांना माहिती नसेल आणि त्यांना आवश्यकताही वाटत नसेल त्या गोष्टीची. परंतु तो खोटा अहवाल समोर आल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी तो प्रस्ताव आणला. तो विरोध करण्यामध्ये, तो प्रस्ताव नामंजूर करण्यामध्ये त्यामध्ये 2 सभा गेल्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय शाळेसंदर्भात घेण्याबाबत आयुक्तांनी त्यावेळेस असमर्थता दर्शवली. त्यांनी स्वतः सांगितलं की मला अभ्यास करण्यासाठी
3 महिने निदान तरी लागतील या गोष्टीवरती. राहायला 2017 गेला, 2018ला आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे की जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं मी रत्नाकर कुदळे साहेब यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. जानेवारीमध्ये आपण जाहीर केलं होतं की CBSE बोर्डाची शाळा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. ऑक्टोबर महिन्यामध्ये धोरण आणल्यानंतर आपण सभागृहामध्ये वारंवार मागणी करत होतो. परंतु त्याच्या पुढची प्रोसिजर काय, धोरण आणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे अगोदरच CBSE शाळा सुरू चालवण्याबाबत आपल्याकडे अनुभव नाही. असं मला वाटतं की आयुक्तांनी सभागृहामध्ये निवेदन त्यावेळेस सुद्धा केलं होतं. त्याची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे पण आहे. आणि मग ही CBSE शाळा जर आपल्याकडे चालवायचा अनुभव नाही तर मग ती आपण खाजगी संस्थांकडनं चालवावी अशी एक युक्तिवाद आयुक्तांनी त्यावेळेस महापौरांबरोबर आणि आपल्याबरोबर केला. आणि माझं पण म्हणणं तेच होतं की ह्या नवी मुंबईमध्ये जशा प्रकारे BAV DPS, माझं तर म्हणणं होतं की याच नवी मुंबई क्षेत्रातील संस्थेला सदरची शाळा चालवायला द्यावी, जेणेकरून त्यांचं ब्रँड, त्यांचं नाव वापरून या ठिकाणची लोक या ठिकाणी मोफत शिक्षण घेतील. हा आमचा प्रयोग होता. परंतु या ठिकाणी हा प्रस्ताव आणताना आयुक्तांनी मोठी गफलत केलेली आहे. आणि मी उघडपणे सांगतोय, उद्याही सांगेल, उद्या परवाच्या महासभेत सुद्धा मी सांगेल, आयुक्तांनी या ठिकाणी या गोष्टीचा गैरफायदा घेत या ठिकाणी त्यांनी शाळा नसून संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, टेंडर कोणी वाचलं नाही त्याचं. आपण जर पाहिलं तर टेंडर काय आलं, ह्या छोट्या छोट्या बाबी खूप आकांक्षा फाउंडेशनला दिलेलं ते खूप ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला जरी वाटल्या असलेल्या क्षुल्लक गोष्टी आहेत, परंतु याच्यातूनच पुढचं त्याचं शाळेचं भवितव्य ठरतं. टेंडर त्यांनी आणलं चॅरिटेबल ट्रस्टचं, त्यामुळे कोणत्याही शाळा या ठिकाणी क्वालिफाय झाल्या नाही. आणि 50% जी शाळा अनुदान देईल त्या शाळेला प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारची अट त्यांनी त्यामुळे टाकली. म्हणजे बाकी शाळांना विषयच येत नाही त्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याचा. तरी पण 2-3 शाळांनी त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं, 2-3 वेळा रिटेंडर झालं. कुदळे साहेबांना मला सांगावं असं वाटतं की त्या ठिकाणी 2-3 वेळा रिटेंडर झालं, कारण कोणत्याही संस्था सदर शाळा घ्यायला तयार नव्हते. अटी शर्ती अशा बनवून आणल्या होत्या जसे काय त्या एका संस्थेला देण्याकरताच ते आणले होते, आकांक्षा फाउंडेशनला देण्याकरताच त्या अटी शर्ती आणल्या गेल्या होत्या. या संदर्भात मी मार्चच्या महासभेमध्ये, फेब्रुवारीच्या महासभेमध्ये मी सांगितलं की अटी शर्ती शिथिल करा. रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे त्याचं, आपण बघू शकता. त्या ठिकाणी महापौरांनी आदेश दिले आणि सांगितलं की तुम्ही त्वरित याच्या अटी शर्ती शिथिल केल्या पाहिजे. त्यातल्या काही प्रमाणातल्या अटी आयुक्तांनी इथे पण शक्कल लढवली. त्यांच्या मनात जे होतं, मी थेट आरोपसुद्धा केला की कोणत्या तरी संस्थेला या ठिकाणी फायदा होण्याकरता हा प्रस्ताव आणला गेला आहे. आणि कुठेतरी सत्ताधारी आणि स्थानिक लोक, त्याचबरोबर विरोधक, ह्या सगळ्यांचा फायदा घेऊन, त्या परिस्थितीचा फायदा घेऊन मला असं वाटतं आयुक्तांनी आपलं स्वतःचं ध्येय, त्यामागचं ध्येय मला अजून कळालेलं नाही की त्यांना आकांक्षा फाउंडेशनला का द्यायचं आहे. त्यांनी आपलं ध्येय साध्य करण्याकरता एक अट ठेवली, सत्ताधारी पक्षाकडे एक अट ठेवली की आपण त्या ठिकाणी हा जेव्हा टेंडर मंजूर झालेला आहे तर तुम्हाला आकांक्षा फाउंडेशनला, टेंडर तुम्ही वाचलं नाही, तुम्ही टेंडरला मंजुरी दिली आहे म्हणजे आकांक्षा फाउंडेशन क्वालिफाय झालेलं आहे. त्याच्यानंतर हा विषय स्टँडिंगकडे जातो आर्थिक मंजुरी करता. स्टँडिंगमध्ये आल्यानंतर आम्ही तो विषय नाकारला पहिला, कारण आमचं असं म्हणणं होतं की CBSE शाळा सुरू करण्याकरता आम्ही मागणी केली होती. आम्ही म्हटलंच नव्हतं की तुम्ही प्रायव्हेट संस्थांना द्या, कोणत्याही निवेदनामध्ये म्हटलं नव्हतं. मग त्यांनी असं टेंडर कसं काय आणलं? बरं, ते टेंडर आणलं तर आणलं, पण CBSE शाळेचा अनुभव त्या संस्थेला चालवायला आहे का याची पण विचारणा आपण आयुक्तांकडे केली, तेही नाही. त्याच्यानंतर आयुक्तांना आपण ते सुद्धा सांगितलं. आयुक्त म्हणाले की मी शाळा सुरू करणार नाही जर आकांक्षा फाउंडेशनला आपण जर याच्यामध्ये आपण कोणत्या संस्थेला देत नाही तर या ठिकाणी CBSE शाळा सुरू करणं शक्य होणार नाही. यामध्ये सुद्धा गल्लत आहे. म्हणजे आकांक्षाला घेणार नाही तर शाळा सुरू होणार नाही. हो, 100% आयुक्तांनी अशा प्रकारचं, मी लेट मी फिनिश नंतर तुमचे काय प्रश्न असतील तर त्याच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देतो. की आयुक्तांनी आपल्या मतावरती ठाम राहिले. माझ्याकडे त्या संदर्भातले एवढे पत्र आहेत, ते उपोषणापासून सोडूनच द्या, अनेक पत्र आहेत की बाबा तुम्ही शाळा कधी सुरू करता. एकच उत्तर, स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय मंजूर झाला तर आम्ही शाळा सुरू करू.
स्टँडिंग कमिटीमध्ये अट काय की त्या आकांक्षा फाउंडेशनला जर आपण मंजुरी दिली तर शाळा सुरू होते. असं का? स्टँडिंग कमिटीला अधिकार असताना CBSE शाळा सुरू करावी असे जर स्टँडिंग कमिटीला अधिकार असतील मग आयुक्तांनी अशी नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण काय? या ठिकाणी रत्नाकर कुदळे साहेबांना ह्या गोष्टी सहज वाटत असतील की आयुक्त महापौर आपला असताना त्या ठिकाणी आयुक्ताला कसं काय त्या ठिकाणी दाबले गेलं नाही, कसं काय म्हणजे हेच तर ही लोकशाही असणार आहे. मला ही गफलत सुदीपजी मला या प्रश्नांवरती एक मिनिट या प्रश्नांवरती या माझं फिनिश झाल्यानंतर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत उत्तर देत राहणार. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तुमच्याकडे किती वेळ तेवढा सांगा, तेवढ्या वेळामध्ये आपण उत्तर देऊ. तुम्ही जेव्हा तुम्हाला विचारलं कुदळे साहेब जेव्हा तुम्हाला विचारलं की तुम्ही पाठपुरावा कुठे गेला, तुम्ही 1998 ला पोहोचले. 1998 नंतर सुरुवातीला पक्षाकडे पोहोचले आणि त्याच्यानंतर तुम्ही 15 मिनिटांनंतर मूळ मुद्द्यावरती आले. आता माझी वेळ आलेली आहे. मला काय म्हणतं की मला माझं असं म्हणणं आहे तुम्ही दोघांचंही म्हणणं आपण शांतपणे ऐकलेलं आहे. शांतपणे हा माझा शेवट आपण एकदम शेवटावर पोहोचलेलो आहोत. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस आयुक्तांनी सांगितलं आणि मुळातच नाईक साहेबांचा प्रायव्हेट संस्थेला देण्याकरता विरोध होता, त्यांना सुद्धा वाटायचं गणेश नाईक साहेबांचं ते पक्ष प्रमुख आहेत आमचे, या ठिकाणचे लोकनेते आहेत, त्यांची सुद्धा इच्छा होती की नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फतच या ठिकाणी CBSE शाळा सुरू व्हावी. परंतु मला असं वाटलं की कुठेतरी हा जो विषय आहे हा विषय ही शाळा सुरू होणारच नाही. म्हणून मी नाईक साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली, सर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही शाळा सुरू करावी लागेल. शेवटचं पत्र असं होतं की आमरण उपोषण करतोय म्हणून अशा प्रकारचं पत्र सुद्धा आयुक्तांना नाईक साहेबांना सुद्धा दाखवलं. आणि त्या ठिकाणी नाईक साहेब मला म्हणाले सुद्धा होते की ठीक आहे आपण करतोय पण माझी इच्छा बिलकुल नाही असं करण्याची. ते आम्ही केल्यानंतर आज स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय मंजूर झाला. स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा प्रशासकीय एवढ्या बाबी आहेत, वर्क ऑर्डर मिळण्याकरता एवढे कागदपत्र, ह्या सगळ्या पूर्तता ह्या सगळ्या करण्याकरता अजून सुद्धा त्यांना ॲग्रीमेंट जे आहे त्यांचं जे ॲग्रीमेंट आहे मेन ते आज उद्या मला वाटतं साईन झालं आणि मला वाटतं परवा याचं उद्घाटन आहे आपलं. शनिवारी या शाळेचं उद्घाटन आहे. मला आनंदाने सांगावंसं वाटतं कुदळे साहेबांना आदांतरी जो विषय जो आहे त्याचं मी आताच तुमचं अभिनंदन आहे त्यावेळी शनिवारी या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतोय. या ठिकाणी मी आपल्यासमोर जाहीर करतोय, म्हणजे आपल्यासमोर मुलाखतीला आलोय म्हणून नाही, याचं नियोजन केलेलं होतं. शनिवारी करावी म्हणून याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा तयार झालेली असेल. आपण जर मला वाटतं प्रशासनाला फोन करून विचारलं विभागाला तर आपल्याला सुद्धा तारीख कळेल. साधारण विषयाने तुमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाचा कुठेतरी म्हणजे प्रशासन कुठेतरी कमी पडवतं, प्रशासनावर अंकुश ठेवता आला नाहीये. अंकुश म्हणजे काय? अंकुश म्हणजे काय करू शकतो आपण काय करू शकतो? प्रशासन हा विषय संपणार सर, ऐका ना. हा विषय कसा आहे अनेक ग्रुपवर आज विशाल विचारे यांनी सांगितलंय सत्ताधारी त्यांचे. मला यांनी सांगावं ना की सत्ताधारी पक्षाला जरी असला त्याला प्रशासकीय अधिकारी आहेत का? एक मिनिट त्यांनी मला याचं उत्तर द्यावं. लोकशाहीमध्ये एक मिनिट दिरंगाई करतात आहे, दिरंगाई करू नये म्हणजे ही एक मिनिट 2015 पूर्वी तुम्ही ही गोष्ट बोलत होतात का? आज तुम्ही म्हणताय तुकाराम मुंडे जेव्हापासून या सभागृहामध्ये येऊन गेले त्यानंतर प्रशासकीय कामकाज करण्याची पद्धत बदलून गेलेली आहे. त्यावेळेस सत्ताधारीचं ऐकलं जात होतं 2016 पूर्वी, परंतु मुंडे साहेब आल्यानंतर प्रशासनामध्ये एकदम हे लोकशाहीमध्ये एक स्थानिक नगर एक स्थानिक नगरसेवक इथं महापौर चालत नाही. ही बाब शर्मेची आहे, शर्मेची बाब आहे, ही शर्मेची बाब आहे. आणि एक सर्वसामान्य म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी ही गोष्ट मान्य केली. नगरसेवक आहेत त्या बरोबर आहे, नेतृत्व करतात तरी सुद्धा त्यांनी ही गोष्ट
सुदीपजी बरोबर आहे. प्रशासन जे आहे डायरेक्टली, याचं कारण एक सांगतो, मोठं कारण, प्रशासन जे आहे डायरेक्टली स्टेट, जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्या अधिपत्याखाली आयुक्त येतात. जेव्हा नाईक साहेब जेव्हा ह्या ठिकाणी मंत्री होते त्यावेळेस ऐकलं जायचं. 2000 मगाशी विचारे बरोबर बोलले, त्याच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे, त्यांनी बरोबर ओळखलं. बरोबर, माझं म्हणणं तेच आहे की पालकमंत्री कोण आहे या ठिकाणी, त्यांचं योगदान काय, त्यांचं योगदान काय, त्यांचं योगदान काय. नाही ऐका ना, एक मिनिट स्थानिक नेत्यांचं पाहिजे, मला पालकमंत्र्यांचं योगदान नाही पाहिजे याच्यामध्ये. आपण पूर्ण नवी मुंबईला पूर्ण माहित आहे, माझं असं म्हणणं आहे, पूर्ण नवी मुंबईला माहित आहे या शाळेसाठी खासदारांनी असो, विचारी तुम्ही बोला ना, योगदान नाही मी काय बोलतो सर, आपण शेवटच्या दिशाभूल अनेक वेळा केल्या. आम्ही कोणत्याही प्रकारचे बॅनर तिथे लावले नाही, फक्त आम्ही लोकांमध्ये एकच आव्हान आहे, आजही मागे केलं आणि उद्याही करणार. शाळा सुरू होते दिशाभूल आहे. नाही म्हणजे तुम्ही कधी सांगण्याचा उद्देश, शाळा सुरू करणार, अहो जर बॅनर जर नाही लावले, बॅनर जर नाही लावले तर हे लोक वैद्यकीय अधिकाऱ्याला बुके देतात, वैद्यकीय अधिकाऱ्याला बुके देतात, फोटो काढतात, वैद्यकीय अधिकाऱ्याकडे फोटो देतात, बुके काढतात आणि आरोग्य केंद्र सुरू केलं. म्हणजे इतिहासामध्ये असं झालं, एक शाखा प्रमुखाने आरोग्य केंद्र सुरू केलं, वर्ल्ड रेकॉर्ड झालं, वर्ल्ड रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झालंय. तर आरोग्य केंद्राचा विषय ज्यांनी मला विषयांतर होते, त्याला काही अर्थ होत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोण लढलं, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी पाठपुरावा केला, कोण मला महत्वाचा असतो. नाही इथे विषयांतर होते. एक मिनिट मी अजून माझा इथे आता चर्चेचा नाही विषयांतर होते. सुदीपजी उपस्थित असणाऱ्या तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी स्थानिक नगरसेवकासोबत त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे. जी सेक्टर 48 पाण्याची शाळा आहे, ती सेक्टर 48 पाण्याची शाळा जी आहे सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू झालेली आहे, की माफ करा सुरू करण्यात येणार आहे काही दिवसांवरती, 1 एप्रिल लोकार्पण त्याचं. ती शाळा सुरू होण्यासाठी किंवा ती शाळा लोकार्पण होण्यासाठी कार्य करण्यासाठी कोणत्या पक्षाने, म्हणजे शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू दे, जे आणि स्थानिक नगरसेवक एनसीपीचेच आहेत, भारतीय जनता पार्टी काय आपल्या इथं या चर्चेमध्ये उपस्थित राहिले नाही, त्यांनी सभा घेतलेली नाहीये किंवा अनुपस्थित राहिले असं आपण समजू. यांनी प्रत्येकाने सांगितलं आहे. कुदळे सरांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने 1998 पासून सुरुवात केली होती, पाठपुरावा केला, त्यांनी थोडं कुंपणाच्या बाहेर बसून पाठपुरावा केला, परंतु पाठपुरावा नक्की केला. कारण की शिक्षक आपण तिथे एक समजू की शैक्षणिक कोचिंग क्लासेस चालवतात, त्यांना शिक्षणाविषयी चांगलं ज्ञान आहे आणि त्यांनी हा मुद्दा मांडला की आता ती शाळा सीबीएसई शाळेला इतर शाळांना शह देण्यासाठी, फक्त अस्तित्व टिकवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी फक्त मुद्दा म्हणून ती सीबीएसई शाळा सुरू केलेली आहे असं त्यांच्या म्हणण्यातून साधारणपणे समोर आलं. त्याचप्रकारे जे विशाल विचार आहे शिवसेनेकडून त्यांनी सांगितलं की त्यांनीही शिवसेनेनेही 2015 पासून पाठपुरावा केलेला आहे, त्याच्या अगोदरपासून पाठपुरावा केला, 2007 एक मिनिट त्यांनी पाठपुरावा केला. त्यांचाही याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप विषय म्हणजे लेखी निवेदन दिले. पालकमंत्री आहेत त्यांचे एकनाथ शिंदे, त्यांचे उपनेते विजय नाटाचे आहेत, सुमित्रा कडू आहेत, त्यांचे विभाग प्रमुख खासदार राजन विचार आहेत, यांच्या माध्यमातून जेव्हा त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते विजयजी चौगुल आहेत, यांच्या माध्यमातून जेव्हा मीटिंग झाल्या आयुक्तांसोबत तेव्हा त्यांनी हा विषय समोर मांडलेला आहे असंही त्यांनी सांगितलं. याचा अर्थ त्यांनी कागदोपत्री विषय मांडलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री विषय मांडून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. सातत्याने त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना वारंवार भेटी घेतल्या या विषयावर आणि त्यांनी निवेदन देऊन बोलून आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचे शिवसेनेचं धोरण आहे त्या अनुषंगाने त्यांनी वाटचाल केली. त्याच्यामुळे त्यांचंही म्हणजे अभिनंदन पण करायला पाहिजे. कुदळे सर तुमचंही अभिनंदन
करायला पाहिजे की स्थानिक प्रतिनिधी भले तुम्ही सत्तेमध्ये नाहीये तरी सुद्धा तुम्ही पाठपुरावा केला सीबीएसई शाळेसाठी। आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा विषय म्हणजे विशालजी डोळे जे स्थानिक नगरसेवक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे प्रतिनिधित्व करतात स्थानिक नगरसेवक म्हणून आणि सध्या ते प्रभाग समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आता सध्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी म्हणजे नगरसेवक झाल्यापासून त्यांनी सीबीएसई शाळेसाठी खूप मोठा पाठपुरावा केला। प्रशासकीय दिरंगाई झाली म्हणजे प्रशासनाच्या स्तरावर तुकाराम मुंडे तत्कालीन आयुक्त यांनी कुठेतरी सीबीएसई शाळा किंवा ती महानगरपालिकेची जी इमारत आहे त्या ठिकाणी त्या भागासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळा सुरूच होऊ नये यासाठी खूप सारे म्हणतो ना आपण की सेट करून ठेवलेलं सर्व की तो ईटीसीचं उपकेंद्र सुरू व्हावं, त्या गोष्टीला छेद देत त्या गोष्टीचा विरोध करत म्हणजे प्रशासनाबरोबर प्रशासनाच्या विरोधी भूमिका घेऊन स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा जिथे इतर त्यांच्या प्रभागातील विकास कामावर प्रशासनाकडून गदा येऊ शकते हे सर्व रिस्क असताना सुद्धा ती म्हणजे ती गोष्ट त्यांनी केली, त्यांनी विरोध दर्शवला। आम्ही महासभेमध्ये वारंवार बघितलंय, परंतु प्रशासनावर म्हणजे ते ज्या पक्षातून नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात तोच पक्ष आज सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये आहे, त्यांचा महापौर आहे, तरी सुद्धा प्रशासनाच्या या दिरंगाईवर अंकुश ठेवण्यात थोडेफार असमर्थ ठरल्यामुळे त्याच्यामध्ये प्रशासनाची पण पूर्णतः आपण चुकी बोलू शकत नाही, कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून तेही तरी कुठेतरी कमी पडले। त्याच्यामुळे हा दिवस उगवला की डिसेंबरचं जिथे ऍडमिशन इतर सीबीएसई शाळेचे सुरू होतात त्या गोष्टीला जुलै उगवला ऍडमिशन व्हायला आणि ऑगस्टला शाळा ऍडमिशन जुलैमध्ये सुरू केले आणि ऑगस्ट मध्ये आज शाळा म्हणजे सुरू होण्याच्या तयारी सुरू होत आहे, म्हणजे त्याच्या कुठेतरी गोष्टी सुरू होणार आहे आणि 26 साधारणपणे ऍडमिशन झालेली आहे। तर या सर्व गोष्टीवर आपल्याला एकच समजलं की प्रत्येक पक्षाने त्यांच्यानुसार कुठे ना कुठे प्रयत्न केलेले आहेत। मी स्थानिक नागरिकांना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे नेते आहेत त्यांनी तर त्यांचे प्रत्येक त्यांनी ज्या सीबीएसई शाळा जी आहे म्हणजे सीबीएसई माध्यमिक शाळा म्हणून आपण असं समजू की महानगरपालिकेची शाळा जी आहे ती सुरू करण्यासाठी प्रत्येकाने फुलाची पाकळी प्रत्येकाने काही ना काही आपलं योगदान दिलेलं आहे। तर त्यांनी स्वतःचं विश्लेषणही मांडलंय, प्रत्येक काँग्रेसने मांडलं, शिवसेनेने मांडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मांडलं। तर माझं या सर्व चर्चेवर एकच मत आहे की आता नागरिकांनी ठरवावं आणि नागरिकांच्या समोर ही गोष्ट आलेली आहे की कोणी किती पाठपुरावा केला, किती कोटी योगदान दिलं आहे म्हणून। धन्यवाद सर्वांना की आपण पालिका प्रशासन आयोजित या थेट गेट चर्चा संवादामध्ये सहभागी झाला। इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये विविध विषयांना आपण हात घालणार आहोत आणि अशा प्रकारे आपण वारंवार नागरिकांच्या पुन्हा भेटीला येणार आहोत। धन्यवाद।